नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर या योजनेसाठी 26,500 कोटींची तरतूद ही करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया आणि काय आहे संपूर्ण अपडेट हे पाहूया. तर मित्रांनो, इथे पाहू शकता की यामध्ये लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे की ज्यामध्ये आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर तब्बल इतक्या कोटींचा निधी मंजूर. यामध्ये मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा. तर यामध्ये मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे. या योजनेसाठी 26,500 कोटींची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय आहे. यामध्ये अर्थसंकल्पात 26,500 कोटींची तरतूद, मागच्या वर्षीच्या तुलनेत निधीमध्ये 26% कपात. तर यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये लाडकी बहीण योजनेबाबत ही महत्त्वाची माहिती दिली. तर यामध्ये लाडकी बहीण योजना ही कधीही बंद होणार नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी सांगितलं. या योजनेत भरीव तरतूद करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये लाडक्या बहिणींसाठी 2,600 कोटींची तरतूद. तर यामध्ये लाडकी बहीण योजनेत 2026-27साठी 26,500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. वर्षभरातील निधी लक्षात घेता ही तरतूद करण्यात आली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत निधीत 26% कपात केली आहे. तसेच मागच्या वर्षी 2025-26मध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद केली होती. यावर्षी 9,500 रुपयांनी कमी तरतूद केली आहे. ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. त्यानुसार ही तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तसेच अर्थसंकल्पीय कागदपत्रानुसार 2026-27साठी योजनेअंतर्गत 1.53 कोटी महिला लाभ घेणार असल्याचे समोर आले आहे. तसेच पडताळणी केल्यानंतर अनेक महिलांचे लाभही बंद करण्यात आले आहे. तसेच दर महिन्याला या महिलांना 1,500 रुपये दिले जातात. त्यामुळे 1.53 कोटी लाभार्थ्यांना वर्षासाठी अंदाजे 27,540 कोटी रुपये लागतील. त्यामुळे हा 26,500 कोटी निधी योग्य आहे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये 2,100 रुपये कधी मिळणार याविषयी. तर यामध्ये मित्रांनो पाहू शकता की 2,100 रुपये कधी मिळणार. तर लाडकी बहीण योजनेत 2,100 रुपये मिळणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे सध्या तरी लाडक्या बहिणींना 1,500 रुपयेच दिले जाणार आहेत. 2,100 रुपयांबाबत प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की तुमच्या मनातील सर्व इच्छा आम्ही पूर्ण करणार. त्यामुळे 2,100 रुपयांची घोषणा कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की आता तब्बल 26,500 कोटी इतका निधी या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे आणि लाडक्या बहिणींना आता लवकरच जो काही त्यांचा हप्ता आहे तो आता मिळणार आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला कशी वाटली, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या अपडेटमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.